नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सांस्कृतिक कार्यभार सांभाळणारे मंत्री माननीय विनोदजी तावडे, स्वागताध्यक्ष श्रीयुत मदन येरावार, या संमेलनाचे इथले आयोजक रमाकांतजी कोलते आणि इतर सर्व मान्यवर, प्रिय रसिक हो, अगदी असाधारण अशा परिस्थितीमध्ये या व्यासपीठावर खरं तर मी कमालीच्या संकोचाने पण साहित्यप्रेमींविषयीच्या सानंद कृतज्ञतेने भारलेल्या अवस्थेत उभी आहे. यापूर्वी मी माध्यमांशी बोलले नाही, कारण मला असं वाटलं की संपर्क माध्यमांच्या द्वारा नव्हे तर इथे या व्यासपीठावर मला थेट प्रत्यक्ष तुमच्याशी बोलायचं होतं. मी कोणी थोर साहित्यिक नाही किंवा थोर विचारवंतही नाही, पण प्रामाणिक साहित्यप्रेमी म्हणून संमेलनात ग्रंथदिंडीची पालखी उचलण्यासाठी तुम्ही मला बोलावलं आहे. ती उचलणं हे माझं कर्तव्य आहे. या भावनेने मी इथे येणार असताना जर कोणी वाङ्मयबाह्य बाबींनी त्या पालखीचं ओझं जड करण्याचं ठरवलं तर माझ्या लहानशा शक्तीनेशी ती पालखी उचलण्यासाठी मी उभी राहिले आहे. आणि तुम्ही सगळेजण त्याच पालखीला खांदा देण्यासाठी आणि माझी जबाबदारी वाटून घेण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने इथे आला आहात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला साजेसं काम आपापल्या वाङ्मय क्षेत्रामध्ये करून या पीठावर उभं राहण्याचा योग्य अधिकार मिळवणारे अनेक पूर्वाध्यक्ष, अगदी संमेलनाच्या प्रारंभ काळापासूनचे मोठे पूर्वाध्यक्ष आज माझ्या मनःचक्षूंना दिसत आहेत. आणि या नवे कोणत्याच सार्वजनिक पदापीठांचा विचार मनात न आणता अपार्थिव ज्ञानानंदामागे अपरिहार्यपणे असणारं सगळं भलं बुरं स्वीकारून जीवन साधेपणाने जगणं आणि काम करत राहणं ही ज्यांची स्वाभाविक वृत्ती होती ते माझे संस्कृती संशोधक वडील माझ्यासाठी माझ्या मागेच उभे आहेत. स्वतःच्या संशोधकीय लेखनासाठी संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी संघर्ष केला. सार्वजनिक क्षेत्रात उतरून एकट्यानं केला, अंधभक्तांशी केला, स्थितिप्रिय रस्वदृष्टी परंपरानिष्ठांशी केला आणि गरज पडली तेव्हा शासनासमोरही ताठ उभं राहून ताठ मानेनं केला. वैचारिक तर केलाच, पण न्यायालयीनही केला. आणीबाणीचा काळ वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात येतो तेव्हाच आपल्या जीवन दृष्टीचा खरा कस लागतो. ह्या त्यांचा विश्वास मला वारशानं मिळाला आहे आणि वेळ आली तेव्हा तशी कृती करण्यासाठी प्रेरक ठरला आहे. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी मला लिहिलेली पत्र आज माझ्याकडे नाहीत. ती पुस्तकात प्रसिद्ध करण्यासाठी माझ्याकडून ज्या स्नेहांनी नेली, माझ्यासारख्या अनेकांची, ती पुढे येऊ शकली नाहीत अकाली त्यांच्या निधनामुळे, पण ती पत्र आज माझ्याकडे नाहीत. दुर्गाबाईंनी माझ्या अगदी लहानशा तुरुंगवासाचं कौतुक म्हणून मला प्रेमाने पाठवलेली शाल ही आज माझ्याकडे नाही, पण स्मृती प्रेरक असतात हा विश्वास घेऊनच आज मी इथे उभी आहे. आणि म्हणून मी दुर्गाबाई नाही, मी अरुणा ढेरे आहे. माझी शक्ती आणि माझी मतं ही माझी आहेत, त्यामुळे मी कोणासारखी असावी अशा अपेक्षा ठेवून माझ्याकडे पाहू नका. मला असं वाटतं की माझे विचार, माझी मतं ही तुमच्याशी वाटून घेण्यासाठी, संवादासाठी मी इथे उभी आहे. शिवाय मला असं वाटतं की प्रबळ ज्ञाननिष्ठा हे ज्यांचं बळ होतं आणि आपलं संशोधन समाजाच्या बहुजनांच्या हितासाठीच असलेलं अंतिमतः विधायक संशोधन आहे असा ज्यांचा आंतरिक विश्वास होता ते माझे वडील माझ्या पाठीशी आहेत. वाङ्मय परंपरेमधल्या तशा आणि त्यांच्या सकट सगळ्या ज्ञाननिष्ठ अशा थोरल्या वाडवडिलांचं आपल्यावर असलेलं ऋण फेडण्यासाठी ती जबाबदारी तुम्ही माझ्यावर दिली आहे. शिवाय आणखी काही ऋण आहेत. कसदार लेखन करणारे आणि आपल्या जाणीवांचा पैस विस्तारणारे श्री ना पेंडसे
नरहर कुरुंदकर, दी के बेडेकर, चिमवी जोशी, बाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, त्र्यंबी सरदेशमुख, इरावतीबाई कर्वे, सरोजिनी वैद्य, अरुण कोलटकर, दीपू चित्रे, नामदेव ढसाळांसह कितीतरी जे अनेक कारणांनी या व्यासपीठापासून दूर राहिले. या साहित्यकार किंवा विचारवंतांना संमेलनाध्यक्षपदाची इच्छा होती की नाही हे हा प्रश्न वेगळा, पण त्यांच्याकडे ते सन्मानपूर्वक पद घेऊन जाण्यासाठी आपण कमी पडलो. तशी परिस्थिती आपण निर्माण करू शकलो नाही हे खरं. त्यांच्याविषयीची आपल्या मनातली आदर भावना आणि त्यांचा या प्रकारे गौरव करता न आल्याची खंत प्रकट करण्याचा एक अनुक्त आग्रहच तुम्ही मला केला आहे असं मी समजते. आणि इंदिराबाईंची क्षमा मागण्याची संधीही तुम्ही मला दिली आहे असं मी समजते. म्हणून एक प्रकारे धार्मिक परिभाषेतली कल्पना पूर्ण निधर्मी अर्थानं वापरून मी असं म्हणते आहे की वाङ्मय क्षेत्रातल्या ऋणमोचन तीर्थावर मी आज उभी आहे आणि तुमच्या वतीने माझी शाब्दिक कृती हा त्या पूर्व ऋणातून मुक्त होण्याचा विधी आहे. एक मोठी जबाबदारी घेऊन आपण इथे जमलो आहोत. आपण सगळेच लिहिणारे, वाचणारे, साहित्यावर प्रेम करणारे, साहित्य प्रकाशित करणारे, ग्रंथ विक्री करणारे, आपण सगळेच इथे आलो आहोत ते साहित्याविषयीच्या मनपूर्वक प्रेमाने आलो आहोत, शब्दांवरच्या जिवंत विश्वासाने आलो आहोत आणि त्यांच्याविषयीच्या निष्ठेने आलो आहोत. साहित्य हा एक उत्सव असतो खरा, पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरूप अलीकडे गढूळ होत गेलं. आपलं दुर्लक्ष, आपला भाबडेपणा, आपली मर्यादित समज, आपल्या लहान लहान मोहांना आणि वाङ्मयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर अनेक कारणांनी हा उत्सव आपण सगळ्यांनी भ्रष्ट होऊ दिला. त्यामुळे साहित्याच्या जगातल्या सगळ्या लहान थोरांनी एकत्र येणं, नव्या जुन्या लिहित्या वाचत्यांना प्रत्यक्ष संवाद करता येणं, समकालीन प्रश्न ऐरणीवर आणणं, उपायांची जाणत्यांनी केलेली चर्चा ऐकणं आणि परतताना आपण काल होतो त्यापेक्षा आज अधिक थोडे जाणते, अधिक समृद्ध झालो आहोत असा अनुभव घेऊन परतणं, हे घडण्यापासून हे संमेलन क्रमानं लांब जात राहिलं. यावेळी एक मोठी संधी आपल्याला मिळाली आणि तो उत्सव पुन्हा निर्मळ करण्याची ही संधी आहे. सुरुवात आहे ही, पण बदल एका रात्रीत होत नाहीत आणि सगळे अपेक्षित सकारात्मक बदल एकदम होत नाहीत. ते दीर्घकाळ होत राहतात आणि ते चिकाटीनेच करावे लागतात. हे संमेलन न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी प्रवर्तित केलेलं संमेलन आहे. लक्ष्मीकांतजींनी त्याचा उल्लेख केला, तसाच माननीय तावडे साहेबांनी केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना द्रष्टे किंवा प्रॉफेट असं म्हटलं त्या रानड्यांनी समाज सुधारणेचा विचार विवेकी विद्रोहाने पुढे नेला आणि समाजाला विकासाच्या मार्गाने चालवण्यासाठी ज्या ज्या संस्था आवश्यक आहेत त्या सगळ्या संस्थांच्या मागे त्यांच्या काळामध्ये रानडे उभे राहिले. म्हणजे औद्योगिक परिषद असो, रेशमाची, रंगांची किंवा तांब्या पितळ्यांची गिरणी असो, रे म्युझियम असो, नेटिव्ह जनरल लायब्ररी असो, पुना मर्कंटाईल बँक असो, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी आणि वसंत व्याख्यानमाला असो की फिमेल हायस्कूल असो, समाजाला चहू बाजूंनी वर उचलून बळकट करण्याचा उद्योग रानड्यांनी आरंभला होता. कमालीची निंदा सोसून तो पुढे चालवला होता. विधायक कामं ही समाजामध्ये हळूहळूच रुजतात, एका रात्रीत तसे बदल घडत नाहीत हे समजून चालवला होता. देशी वर्तमानपत्रांची सरकारने चालवलेली गळचेपी थांबावी यासाठी रानडे प्रयत्नशील राहिले होते आणि ग्रंथकारांनी एकत्र येऊन साहित्य आणि समाजासाठी ग्रंथनिर्मितीला चालना द्यावी यासाठी त्यांनी साहित्य संमेलनांचा प्रारंभ केला होता. रानडे नेमस्त होते, समाजाला बरोबर घेऊन चालणारे आणि चालवणारे होते. त्यांचं मोठेपण गर्जना करणारं नव्हतं आणि त्यांचा सुधारणावादी विचार हा कोणतेही झेंडे नाचवणारा नव्हता. या व्यासपीठावर उभं राहताना मला रानड्यांच्या कर्तृत्वाची आठवण काहींनी करून दिलेली आहे. मला त्यांना सांगायचं आहे की रानडे आयुष्यभर बहिष्कार घालत नव्हे तर त्यांच्यावर बहिष्कार घालणाऱ्यांशी पुन्हा पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करत त्यांना चुचकारत एकत्र आणण्यासाठी निंदा सोसत राहिलेले होते. रानड्यांचे विचार आणि काळाला घडवण्याचं त्यांचं असाधारण कर्तृत्व यांचं फार अचूक मूल्यमापन बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं आणि स्वतःला रानडे स्कूलचा विद्यार्थी
असं म्हणवणाऱ्या माझ्या वडिलांनी त्यांच्या संशोधनाच्या संदर्भात जे केलं तेच माझ्या परीने समजून घेत मी इथे आले आहे. रानड्यांविषयीचं, आगरकरांविषयीचं, किंबहुना 19व्या शतकातल्या सुधारणावादाविषयीचं जे जे लेखन माझ्या कुवतीप्रमाणे मी आजपर्यंत केलं ते जाज्वल्य हवेत तुमचे विचार, नुसती भाषा नको, या रानडे प्रणित अभिव्यक्ती मार्गाने जातच मी करत आली आहे. रानड्यांची दृष्टी ही समग्रतेचीच दृष्टी आहे. साहित्याला, समाजाला किंवा संस्कृतीला विश्लेषित करण्याचे अनेक दृष्टिकोन असतात. ते जसे नयनताराताईंच्या प्रमाणे राजकीय आहेत तसे ते इतरही अनेक आहेत. वैज्ञानिक आहेत, धार्मिक आहेत, आर्थिक आहेत. विश्लेषण करणारा प्रतिभावंत जर असेल तर हे दृष्टिकोन मौलिकही ठरलेले आहेत. अशा विचारांची मौलिकता आकर्षित करणारी असते, आवाहनही करणारी असते आणि फार प्रभावी असते. पण नयनतारांनी देशातल्या ज्या मूलभूत बहुविधतेचा उच्चार केला आहे आणि ती जपली पाहिजे असं म्हटलेलं आहे, ती विचारांचीही बहुविधता असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंबहुना तीच जास्त महत्त्वाची आहे आणि ती जाणायला, जपायला हवी, ती जाणायला हवी. म्हणून व्यापक समाजहिताचा विचार कोणीही कितीही उपहासाने केला तरी सुद्धा तो करणाऱ्या विचारवंतांच्या मागेच समाजाने पावलं टाकली पाहिजेत असं मानत मी इथे आलेली आहे. कोणीही यावं आणि वाङ्मय बाह्य कारणांसाठी किंवा वाङ्मयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावं असं आपण करता कामा नये. साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे आणि आज कधी नव्हे ती ठेव तिच्या प्रेरक शक्तींसकट सांभाळण्याची जोखीम तुमच्या माझ्यावर आलेली आहे. यावेळच्या संमेलनाला आपण सगळेजण जमलोत ते केवळ उत्सवी आनंद म्हणून नव्हे तर तशा जबाबदारीची जाणीव ठेवून आलेले आहात याची मला खात्री आहे. आजवर आपण इतक्या गांभीर्याने कधी साहित्याकडे बघितलं नसेल. आपल्या साहित्यकार, लेखक किंवा साहित्यप्रेमी वाचक या भूमिकांचा आपण विचारही केला नसेल. पण आज तो करण्याची वेळ आली आहे. निरनिराळ्या काळात अशा वेळा येऊनही गेल्या असतील मागे आणि आपण ती आव्हानं स्वीकारण्यात कमी पडलो असू. पण आता जुन्या चुका आठवून हताश होणं किंवा जुन्या पराभवांच्या आठवणींनी दुबळं होणं आपण दूर ठेवायला हवं. आपण माणसं आहोत. साहित्यामधल्या शक्तीला आपण नीट ओळखलं नाही, आपल्या हातून तिची अवहेलना झाली तर आता त्या गोष्टीची भरपाई करण्याची वेळ आली आहे. केवळ मराठीच नाही तर जगभरातलं साहित्य आणि केवळ आजचंच नाही तर संस्कृतीच्या जन्माच्या आधीपासून आदिमांनी जन्माला घातलेलं मौखिक साहित्य आणि त्यातूनच हळूहळू पुढे आलेलं अभिजात साहित्य हा आमचा वारसा आहे, आमचं संचित आहे आणि त्याचा गौरव करणारा एक लहानसा मेळा म्हणजे आमचं साहित्य संमेलन आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अत्यंत गौण, क्षुद्र किंवा कित्येकदा लाजीरवाण्या कारणांनी संमेलनं ही वादांचा विषय झाली. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तिगांभीर्याने लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरूपाबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली. काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरूप हे नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी पुष्कळदा विकृत होत गेलं. आपल्यासारखे अनेक जण हळहळत राहिले, खंतावत राहिले, पण संमेलनाला येत राहिले जसे आज तुम्ही सगळे यायला आहात. आपल्यापैकी अनेकांच्यासाठी ही पंढरीची वारी आहे. पण भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, हे विठुभक्तांचं ब्रीद आपण विसरून गेलो. म्हणून संमेलनाला वेठीला धरणाऱ्या, संमेलनाला भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मूल्य शून्यवत करणाऱ्या अनेक बाबींचे आजपर्यंत आपण बळी ठरलो. राजकीय मदतीवर अवलंबून राहायचं नसेल तर मोठा महाकोश निर्माण करायला पाहिजे. त्या प्रकारचा कोश निर्माण करून स्वायत्त होण्यात आपण कमी पडलो. आपण सामान्य माणसं आहोत खरं, पण आपल्याला काय हवं आणि काय नको हे समजण्याची बुद्धी खरं तर प्रत्येक सामान्य माणसाजवळ असते. आपल्याला साहित्यावरचं राजकारणाचं आक्रमण नको आहे आणि साहित्य जगातलं राजकारणही नको आहे. असं जर असेल तर या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे झुगारून देण्याची वेळ आली आहे असं समजा. काय चांगलं आणि काय वाईट, काय हितकारक आणि काय हानिकारक याचा विवेक करण्याची वेळ आपल्या व्यक्तिजीवनात अनेकदा येते, तशी समूह जीवनातही येते. आणि इतिहासात अशा अनेक वेळा आल्या आहेत की अगदी आणीबाणीच्या प्रसंगी समाजाने, सामान्य माणसाने आपला विवेक जागा ठेवला आहे, अनपेक्षितपणे आपली शहाणीव प्रगट केली आहे, सुसंस्कृतपणे प्रगट केली आहे. आपली तशी शहाणीव, आपला तसा विवेक जागा ठेवण्याची ही वेळ आहे.
आपला साहित्य प्रेम प्रगल्भ जाणीवांसकट प्रगट करण्याची ही वेळ आहे. हे आवाहन आणि हा काळाचा इशारा आज सर्वांसाठी आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्वांसाठी आहे, संमेलनाच्या आयोजकांसाठी आहे, संमेलनाच्या अध्यक्षासाठी, माझ्यासाठी आहे, साहित्य संस्थांसाठी आणि लेखक वाचकांसाठी, साहित्यप्रेमींसाठी आणि समाज माध्यमांसाठीही आहे. आदरणीय नयनतारा सहगल इथे येणार होत्या. वयाची 90 पार केल्यानंतरही केवळ महाराष्ट्रातल्या या निमंत्रणाचा आदर करण्यासाठी त्या इथे येणार होत्या. त्या भारतीय पातळीवरच्या महत्त्वाच्या लेखिका आहेत आणि वाङ्मय व्यवहारात अत्यंत सजगतेने वावरणाऱ्या, नागरिक म्हणून आणि लेखक म्हणून स्वतःच्या स्वातंत्र्याचं मोल जाणणाऱ्या, आपल्या अनुभवसिद्ध मतांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या आणि त्यासाठी ताठकड्यानं उभ्या राहिलेल्या लेखिका आहेत. पण तेवढीच महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट होती म्हणजे मराठी मातीशी त्यांचं मौलिक नातं आहे आणि ते ज्ञानवंतांच्या घराण्यातून पुढे आलेलं, भांडारकरांच्या घराण्याशी नातं सांगणारं आहे. त्यांचे चुलत आजोबा शंकर पांडुरंग पंडित हे गेल्या शतकातले मान्यवर वेदाभ्यासक होते. कोकणातल्या एका आडगावी जन्मलेले, शिष्यवृत्त्यांवर शिकलेले, इंग्रजी आणि लॅटिन सकट संस्कृतवरही उत्तम प्रभुत्व असणारे, त्या काळातले दक्षिणा फेलो, ओरिएंटल ट्रान्सलेटर, डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर, पोरबंदरचे ॲडमिनिस्ट्रेटर, इतकी मोठी पदं त्यांनी भूषवली होती. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी केलेलं ऋग्वेदाचं मराठी आणि इंग्रजी सटीक भाषांतर. अथर्ववेदाचाही उत्तम अभ्यास त्यांचा होता. शिवाय विष्णुशास्त्री पंडितांनी संपादित केलेली तुकारामाची गाथा त्यांनी पुन्हा संशोधित करून पाठवेदाच्या चिकित्सेसह प्रसिद्ध केली होती. या शंकर पांडुरंगांचा वारसा त्यांच्या वंशजांनी पुढे नेला. त्यांची मुलगी क्षमाराव ही सुद्धा उत्तम संस्कृतज्ञ होती. एका ओरिएंटल काँग्रेसचा सगळा वृत्तांत त्यांनी थेट पद्यमय संस्कृतात एका लहानशा पुस्तिकेत लिहिला, जो आज माझ्या संग्रही आहे. रणजित सीताराम पंडित हे शंकर पांडुरंगांचे पुतणे. नेहरू घराण्यातल्या विजया लक्ष्मींशी त्यांचा विवाह झाला आणि नयनतारा या त्यांच्या कन्या, म्हणजे ही पंडित नेहरूंची भाची. स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगणाऱ्या आणि तुरुंगात असतानाच 12व्या शतकातल्या काश्मीरच्या कवी कल्हणाची राजतरंगिणी अनुवादित करणाऱ्या, इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या रणजित पंडितांचा अनुवंश नयनतारा रक्तात वागवणाऱ्या आहेत. प्रशांत तळणीकरांच्या बरोबर मी मराठीत अनुवाद ज्याचा केला त्या राजतरंगिणीला त्यांनी एक लहानसं त्याचं मनोगतही त्यांचं जोडलेलं आहे. संमेलनामधला गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात म्हणजे मराठीखेरीज इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणाऱ्या एखाद्या साहित्यकाराला संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणं. महादेवी वर्मांपासून गिरीश कर्नाडांपर्यंतचे अनेक श्रेष्ठ साहित्यकार त्यासाठी आजपर्यंत निमंत्रित केले गेले. सगळ्या भारतीय भाषांमधलं उत्तम साहित्य, मग ते केंद्रीय अकादमीनं स्वीकारलेल्या इंग्रजी भाषेसकट कोणत्याही भाषेतलं असो, ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं, गौरवाचं वाटतं. किंबहुना भारतीयच काय, पण जगातल्या कोणत्याही भाषेतलं साहित्य ते जर तुमच्या माझ्या सुखदुःखाचा शब्द असेल, माणसाची माणूस म्हणून प्रतिष्ठा राखणारा शब्द असेल, तर तो शब्द, ते साहित्य आम्हाला आमच्या जिव्हाळ्याचं वाटतं आणि आपण त्या साहित्याच्या हातात आपला हात देतो, द्यायला हवा. साहित्याच्या सर्व मुक्त प्राणाचाच हा गौरव आहे. आपल्याला आनंद आणि थोडा अभिमानही वाटला पाहिजे की स्थलकालाच्या, जाती, धर्म, वंशाच्या आणि भाषांच्याही सीमा ओलांडून जाणाऱ्या सगळ्या उत्तम साहित्यासाठी मराठीने स्वागताची दारं उघडून धरलेली आहेत. या आणि भाषेपलीकडे जाणाऱ्या साहित्याच्या प्राणशक्तीचा आमच्याबरोबर सन्मान करा. आपण असं म्हणत आलो आहोत दरवर्षी. नयनतारा सहगल यांना याच कारणाने आपण आमंत्रित केलं होतं. अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीने आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं, पण अत्यंत अनुचित पद्धतीने आपण त्यांना पाठवलेलं निमंत्रणच रद्द केलं. अतिशय नामुष्कीची आणि खरोखर निषेध करण्याची ही गोष्ट आहे. आपल्या घरातल्या एखाद्या मंगल कार्यासाठी आपण एखाद्या मान्यवराकडे जावं किंवा एखाद्या प्रतिष्ठित नाटकाकडे जावं आणि निमंत्रण पत्रिका देऊन अगत्य येण्याचे करावे असं म्हणावं आणि नंतर त्यांना तुम्ही येऊ नका असा जाऊन निरोप सांगावा, ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. संयोजकांच्याकडून ती गंभीर चूक घडली यात शंकाच नाही. संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत सतत साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना अशासारखी जोखीम पुरेशा समजशक्तीनंच उचलली पाहिजे,
ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही. झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार आहोत का? पण तसं घडल्यामुळे यात केवळ संयोजन समितीच नव्हे, केवळ साहित्य संमेलनच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्या मानाखाली जात आहेत याची गंभीर जाणीव आपल्याला असायला हवी. शिवाय या धमक्या बळाच्या जोरावर का होईना पण कोणत्याही विधायक गोष्टीचा आग्रह धरणाऱ्या नव्हेत. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नव्हे. शिवाय त्याचा वापर करून हुशारीनं खेळी खेळणाऱ्या आणि संमेलनावरच गाव गाळणाऱ्या अशा शक्तींचा धोकाही न ओळखणं हा भाबडेपणाही आज परवडणारा नव्हे. दूर डेहराडूनवरून प्रवास करत वयाच्या 93व्या वर्षी नयनतारा इथे येणार होत्या. खुल्या मंडपात संमेलनाच्या गर्दीत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा होता, म्हणून हा निर्णय संयोजकांनी घेतला. यातली स्वाभाविकता समजून घेतली तरी परिस्थितीची मागणी त्याहून मोठ्या निर्णयाची होती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. नयनतारांचं साहित्य मराठी वाचकांना फारसं परिचित नाही. साहित्यकार म्हणून त्यांची निर्मिती वाचकांसमोर बहुधा अजून फारशी आलेली नाही. त्यांनी हाताळलेले लेखन प्रकार, त्यांचं अनुभव विश्व, भारतीय साहित्य जगातलं त्यांचं स्थान याविषयीचा मराठी वाचकांचा अनुभव फारसा मोठा नाही. या निमित्ताने खरं तर त्यांच्या साहित्याच्या अनुवादाचा विचार कदाचित पुढे गेला असता. त्यांच्या नेहरू घराण्यानं त्यांच्या पुढे जे अनुभवाचं जग खुलं केलं आणि त्यांच्या आईवडिलांनी जे केलं, जे भोगलं, त्यानं त्यांची राजकीय दृष्टी तयार झाली आणि साहित्य हेच त्या राजकीय दृष्टीच्या अभिव्यक्तीचं साधन बनलं. पण आज बहुधा त्यांचे विचार तेही साधारणपणेच आपल्याला माहीत असतील. त्यांचं नियोजित भाषण फक्त आत्ता आपल्यासमोर आलं आहे आणि त्यांचे राजकीय विचार काही थोडे अपवाद वगळता आपल्यासमोर आले आहेत, त्या भाषणातून आले आहेत. संमेलनाला त्यांना निमंत्रित करताना जो हेतू मराठी माणसांच्या मनात होता त्याला त्या राजकीय विचारांचा रंग आता चढला आहे. त्यांच्या तशा विचारांशी सहमत असणारे किंवा नसणारे असे दोन्ही प्रकारचे वर्ग वाचकांमध्ये अद्याप तयार होण्याचे असतानाच त्या आधीच एक लढाई इथे सुरू झाली. त्यांनी यावं, अगदी मोकळेपणाने निर्भयपणाने आपले विचार मांडावेत, या व्यासपीठावरून मांडावेत. त्यांचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राखलं जावं, त्यांची मतं आपण जाणून घ्यावीत, ती आपल्या जवळच्या विवेकानं पारखावीत. स्वतःच्या मतांच्या मांडणीचं संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे, असलंच पाहिजे. आणि त्या मतांशी संपूर्ण सहमत होण्याचं, संपूर्ण असहमत होण्याचं किंवा वेगवेगळ्या बाजूंनी त्यांच्या मतांचा विचार करत त्यांची मौलिकता तपासण्याचं स्वातंत्र्य इथल्या वाचकांनाही आहेच. अशा जाणीवेने आपण या निमंत्रणाकडे पाहू शकलो नाही. समाजात, साहित्यात किंबहुना विचारांमध्येही बहुविधतेची आवश्यकता आहे आणि ती संपुष्टात येता कामा नये या त्यांच्या मूलभूत भूमिकेशी सहमत होत असतानाच अविभाज्यपणे त्यांच्या भूमिकेची जी राजकीय बाजू आहे त्या बाजूच्या विश्लेषणाशी सहमत असणं किंवा नसणं ही चर्चेची आणि सहिष्णू विचारांची प्रक्रिया आहे आणि ती निरोगीपणे चालू राहणं सध्याच्या वातावरणामध्ये फार कठीण आहे. पण ही गोष्ट त्यांच्या या व्यासपीठावर येण्यानेच घडून आली असती. शेवटी हे व्यासपीठ परस्परांकडे पाठ फिरवण्यासाठी नाही, लहान जीवांच्या वाचकांना विशिष्ट भूमिकांचे आग्रही झेंडे म्हणूया भडकवणाऱ्या आणि बऱ्याचशा बाबड्या अशा वाचकांना भडकवण्याच्या या जागा नव्हेत. किंबहुना तसे प्रयत्न आपण यशस्वी होऊ देता कामा नये. हे व्यासपीठ संवादाचं आहे, मुख्यतः साहित्यावरच्या डोळस प्रेमाचं आहे. ते तसं नसेल तर तसं त्याचं रूप आपण सगळ्यांनी घडवलं पाहिजे आणि जबाबदारीने ते रूप टिकवलं पाहिजे. असो आपण सामान्य माणसं, पण आपण सुसंस्कृत आणि वाचणारी माणसं आहोत. स्वतःच्या शक्तीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणत्याही अगदी जात, धर्म, देश, डावं उजवं अशा विशिष्टाशी अविचारानं बांधले न जाता आपण समाजातला भलेपणा, प्रेम, माणुसकी हे टिकवू शकतो आणि तरीही समाजहिताचा विचार स्वतंत्रपणाने पुढे नेऊ शकतो. आज भोवती जे प्रचंड विपरीत घडतंय त्याला जबाबदार कोण आहे? केवळ शासन नाही. तसं ते असतं तर स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 60-70 वर्षांच्या काळात
वारंवार बदलत गेलेल्या सरकारांच्या आधिपत्याखाली कमी जास्त प्रमाण असेल, पण वारंवार धार्मिक आणि जातीय दंगलींचे, अहंतांचे हिंसक उद्रेक झालेच नसते. केवळ राज्यकर्त्यांनी नव्हे, कोणत्याही सार्वजनिक सत्तांनी विशिष्ट जाती धर्माच्या पाठीशी उभं राहणं हे केव्हाही स्वीकारणीय नाही आणि त्याचा निधर्मी लोकशाहीत आपण निषेध केला पाहिजे, कडवेपणाने विरोधही केला पाहिजे. पण धर्माच्या नावाने, संस्कृती आणि परंपरांच्या नावाने झुंडशाही जर धुमाकूळ घालत असेल तर भारतीयत्वाच्या प्राणभूत संकल्पनांवरचं आपलं लक्ष विचलित करणारे आपापले छुपे सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा इतर समाजघातक उद्देश जर कोणी पुढे नेत असेल तर त्या प्रयत्नांचं अस्तित्व आणि स्वरूपही आपण ओळखलं पाहिजे. हे सगळं फार दुर्दैवी चित्र आहे. याला जबाबदार आपणच आहोत. साध्या साध्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींमध्येही स्वार्थीपणानं न्याय आणि औदार्य झुगारून देतोय आपण. जशाच तसे म्हणत अन्यायाला अन्यायाचं, सुडाला सुडाचं आणि अनैतिकतेला अनैतिक वागण्याचं उत्तर देतो आपण. एका झुंडीला दुसऱ्या झुंडीचं उत्तर देतो, एका देवळाला दुसऱ्या प्रार्थना मंदिराचं उत्तर देतो, एका जातीला दुसऱ्या जातीच्या अहंकाराचं उत्तर देतो. लोकशाहीत आपली माणूस म्हणून निरोगी वाढ खुंटवणाऱ्या गोष्टी आहेत हे आपण कधी ओळखणार आहोत? कुणाचीही हिंसा ही केव्हाही निंद्यच आहे आणि झुंडीचं राजकारण केव्हाही त्याज्यच आहे. कुणा एका विशिष्ट संस्थेच्या किंवा सत्तेच्या विरुद्ध पवित्रे घेताना आपण स्वतःकडे पाहणं विसरतोच आहोत. एक मोठा सहिष्णू वृत्ती जोपासणारा आणि ज्ञानोपासना हीच जगाला कल्याण मार्गावर चालवण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे असा दृढ विश्वास बाळगणारा सुधारक विचारवंतांचा आणि ज्ञानोपासकांचा वर्ग आपल्या पाठीशी आहे. जरा पहा, गणेश विस्पुते नावाच्या आमच्या कविमित्रांनी म्हटलं होतं एका कवितेमध्ये की स्मृती नष्ट होतील पण आवाज कधी नष्ट होत नाहीत, उलट ते जादा घनतेने ऐकू येतात. भूतकाळातल्या विचारवंतांचे आवाज, ज्ञानवंतांचे आवाज आज खरोखर आजच्या परिस्थितीत आपल्याला जादा घनतेने ऐकू येतील. ज्या विदर्भ भूमीमध्ये शरश्चंद्र मुक्तिबोधांच्या सारखे कवी होऊन गेले त्यांची कविता आठवते मला. एक काळ होता की सर्वजण होतो काळोखात, चालत होतो, डोंगर छाये मागे एक तिरीप होती, आकाशात स्वच्छ दिसत होती, त्या रोखानं चालत होतो, पुढे पुढे सरकत होतो, अनेक होतो पण तिरीप एक होती, म्हणून एक होतो, चैतन्य होतो, मनुष्य होतो. पण आता त्या चरचरीत जिवंत भानाचं काय आणि या इतस्ततः तडफडत्या तुकड्यांचं काय? आपण खरोखरच इतस्ततः तडफडणारे नुसते तुकडे म्हणून जगतो आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे. खरं तर आपल्याला शहाणं करणारं, थोरलं काम करणाऱ्या संशोधकांची आणि ज्ञानोपासकांची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला, मराठीला लाभलेली आहे. यांनी महाराष्ट्र संस्कृतीची जडणघडण अनेक बाजूंनी तपासलेली आहे. आपल्याकडे डोंगरा एवढं काम एकट्याने करून गेलेली माणसं आहेत. अशा माणसांची एक परंपरा आहे. पण आपण त्या माणसांबरोबरच त्यांचं कामही सहज बाजूला टाकत, विस्मरणात टाकत चाललो आहोत. आपण माणूस म्हणूनच काय, पण लेखक म्हणूनही स्वयंभू उगवून आलेले किंवा अवतरलेले नसतो. त्यामुळे परंपरेने आपल्याला काय काय भलं आणि बुरं जन्माला घातलंय आपल्यासाठी याचं एक ऐतिहासिक भान आपल्याला वर्तमान जगणाऱ्या किंवा भविष्याचा वेध घेणाऱ्या कोणाही माणसाला असलं पाहिजे. त्याबरोबर काय मोडीत निघालेलं आहे, काळाची मागणी काय आहे आणि त्यातून काय पुढे नेणं आवश्यक आहे याचाही विवेक माणसांनी केला पाहिजे. तसं भान ठेवून आपापल्या प्रतिभेच्या धर्मानुसार आधुनिकतेचे आणि वर्तमान जगण्याचे पेच मांडणाऱ्या मोठ्या साहित्यकारांनी सुद्धा पुढे जाताना मागच्याचं काय केलं हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन, द्रोण किंवा बिचकी वही लिहिणारे अरुण कोलटकर, तुकारामाचा नवा अर्थबोध घडवणारे दिलीप चित्रे किंवा अमृतानुभवाचं अर्वाचनीकरण करणारे आणि अष्टदर्शनं लिहिणारे विंदा करंदीकर काय करत होते? जुन्या शाक्त परंपरेला नवा सार्थ शब्द देणारे पोशिरेगे काय करत होते? गौतम बुद्धांना साक्षी ठेवून आपल्या आक्रोशाला आणि विद्रोहाला शब्द देणारे सगळे दलित कवी आणि लेखक काय करत होते? संस्कार लिहिणाऱ्या अनंत मूर्तींनी किंवा पर्व लिहिणाऱ्या भैरप्पांनी काय केलं आहे?
किंवा ललितेतर क्षेत्रात हजारी प्रसाद द्विवेदी, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, वासुदेव शरण अग्रवालांच्या पासून धर्मानंद कोसंबी, रोमिला थापर, सुधीर कक्करांपर्यंत, किंवा श्रीधर व्यंकटेश केतकर, दी के बेडेकर, सदाशिव डांगे, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई इरावतीबाईंसारख्या विद्वान साहित्यकारांनी आपल्या पुढे काय ठेवलंय याचं नीट आकलन आपण करून घेतलं पाहिजे. शिवाय या साहित्यकारांनी आपल्या सांस्कृतिक परंपरांचं काय केलं, नव्या संदर्भात जुन्याकडे कसं पाहिलं, एवढाच विचार करून आज भागणार नाही. परंपरा आणि नवता यांचे पेच इतरही अनेक क्षेत्रामध्ये कलोपासक माणसांच्या पुढे पडलेले आहेत. ते त्यांनी कसे स्वीकारले आहेत, संघर्ष आणि समन्वय यांच्या कोणत्या भूमीवरून ते पुढे गेलेत हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. अमृता शेरगिल, सत्यजित राय, सी शिवराममूर्ती, कुमार गंधर्व किंवा ऋत्विक घटक यांनी आपल्या आपल्या कलेचं आपापल्या क्षेत्रामध्ये काय केलं, आपापल्या पद्धतीने तेंडुलकरांनी किंवा महेश एलकुंचवारांनी आपल्या नाट्य परंपरेचं काय केलं, रोहिणीताईंनी नृत्य परंपरेचं काय केलं, अगदी नव्या पिढीच्या प्रयोगांची धडपड पाहिली तर आजच्या प्राजक्त देशमुखनी देवबाभळीमध्ये काय केलं, असा एक संस्कृती संबद्ध विचार केला तर परंपरांचं वाचन आणि पुनर्वाचन, पुनर्नवीकरण, नव्याने पुन्हा एकदा ती परंपरा नवी करणं ही एक प्रक्रिया कलांच्या क्षेत्रामध्ये सारखी चालू असते. परिवर्तनाच्या वरवरच्या सामाजिक प्रश्नांशी जे आपल्याला भावतात, आपल्याला महत्त्वाचे वाटतात, त्यांच्याशी जोडलेल्या थराच्या खालून ही नवं करण्याची प्रक्रिया अखंड चालू असते. आणि जी माणसं मनापासून प्रामाणिकपणे आपल्या शक्तीनिशी कलेच्या क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात काम करतात, ती माणसं हे सतत करतच आलेली आहेत, आपापल्या कालभानानुसार करत आलेली आहेत. त्यांनीच बदलणाऱ्याचा काळाचा अर्थ स्वतःमध्ये वागवणारी वेगवेगळी मिथकं निर्माण केली आहेत. कोणतीही संस्कृती, अगदी कोणतीही संस्कृती ही मानवी जीवनातूनच आकाराला आलेली आणि जीवना इतकीच रंगीत, टिकाऊ अशी गोष्ट आहे. पण तिच्यातून टिकाऊ बरोबरच टाकाऊ, निरुपयोगी, कालच बाह्य असं पुष्कळ काही जन्म घेतं. हे लक्षात घेऊन प्रतिभावंत साहित्यकार काय करतो तर आपल्या काळाला अनुरूप अशी जुनी मिथकं नवी करत जातो. माणसाच्या जीवनावर मिथकांचा प्रभाव विलक्षण आहे. त्याचा वापर अनेकदा दुधारी शस्त्रासारखा केला गेला. कटारच आहे ती. म्हणजे इंद्रनाथ चौधरी या बंगाली साहित्यकारांनी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते. त्यांनी असं म्हटलं होतं की एकदा एक गृहस्थ एका तरुण मुलाच्याकडे त्याच्या आग्रहावरनं गेले. त्या मुलाने त्यांना म्हटलं की त्याच्या घरी 1000 वर्षांपूर्वीची एक कट्यार आहे, ती पाहायला या. ती कट्यार त्या मुलाने अतिशय प्रेमानं सांभाळून जपून ठेवलेली त्यांना दाखवली. त्यांनी ती हातात घेतली तेव्हा ते म्हणाले की अरे, ही 1000 वर्षांपूर्वीची कट्यार आहे, पण याची मूठ किती नवी वाटते. तर तो म्हणाला की हो, म्हणजे माझ्या आजोबांनी ती बदलून घेतली होती, अगदी जुन्यासारखीच करून घेतली त्यांनी पुन्हा, खराब झाली होती ना ती हाताळून. ते म्हणाले पण पातं तेही लखलखतंय. तो म्हणाला ते तर माझ्या वडिलांनीच बनवलंय, कारण जुनं अगदी गंजलं होतं, पण ही कट्यार मात्र 1000 वर्षांपूर्वीची. तुमच्या लक्षात येईल की आपण जी परंपरा सांभाळत येतो ती हजारो वर्षांची परंपरा आहे असं म्हणत असताना आपण सगळेजण आपल्या जगण्यातून ती नवी करत असतो, आपल्या काळानुसार तिला अर्थ देत असतो, अनेकदा ती बदलत असतो आणि तरीसुद्धा ती आपली हजारो वर्षांची परंपरा असते. हे आपलं जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य लक्षात घेऊन साहित्यकार किंवा कलावंत नवी मिथकं तयार करत असतो. तो जुनीच मिथकं आणतो तुमच्यासमोर आणि त्याच्यातून त्याचा एक नवा अर्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आपली सगळी संस्कृती हा मिथकांचा एक महाकोश आहे. समाजाला हितकर आणि पथ्यकर अशा कित्येक विचारांच्या स्थापनेसाठी, समाजाला ते विचार पचले पाहिजेत या आग्रहासाठी चळवळी उभारणाऱ्या प्रागतिकांनी, पुरोगाम्यांनी मिथकांचा वापर केलाय. गांधीजींनी मूठभर मीठ उचललं आपल्याला माहिती आहे, पण एका बलाढ्य साम्राज्याची, एका परतंत्र देशावरची पकड त्यात एका मूठभर मिठाने दिली झाली. आणि आज आपण पाहतोय की गांधीजी हेच एक मिथकीय मानव झालेत. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याबरोबर गांधीजींचं जे राजकीय व्यक्तिमत्व होतं ते नष्ट झालं, ते संपलं. पण या संघर्षाच्या पलीकडे सुद्धा जगामध्ये एक अहिंसेची, सत्याग्रहाची, शांततामय भूमी आहे असं सांगत माणसाला त्या भूमीकडे चालवणारे गांधीजी
हे संपूर्ण जगाला शांतीकडे आणि आत्मसमाधानाकडे नेणाऱ्या वाटेवरचे नायक झाले, मिथक झाले. जगासाठी ते महामानव झाले. केवळ व्यवस्थेत परिवर्तन होणं गांधीजींना अभिप्रेत नव्हतं. त्यांना असं वाटलं की व्यक्ती परिवर्तन झाल्याशिवाय व्यवस्थेत परिवर्तन होत नाही, ते सफळ होत नाही. हे परिवर्तनाचं आत्मसूत्र केवळ भारतालाच नाही तर जगालाही देणारे गांधीजी म्हणजे भारतीय भूमीने अखिल जगाला दिलेलं महामिथक आहे. मात्र अशी कोणतीही मिथकं म्हणजे परिवर्तनाच्या वाटेवर लावलेल्या ताठर आणि निर्जीव पिंजऱ्यांमधली आमिष होता कामा नयेत. यासाठी विचारवंत माणसांनी कायम सावध राहण्याची गरज असते. इतिहास मोठा आहे, पण जसा गौरवशाली आहे तसा वेदनादायकही आहे, हिंसकही आहे. संस्कृती मोठी आहे, उदार आहे, पण तशी अनुदार आहे आणि क्रूरही आहे, कारण ती शेवटी आपल्या माणसांनी निर्माण केलेली गोष्ट आहे. वर्तमान जीवन मात्र त्या दोहोंच्या पेक्षा मोठं आहे, माणूस त्या दोहोंच्या पेक्षा मोठा आहे आणि भविष्य त्याहून गौरवशाली बनवायचं आहे. या धारणेनेच आपण सगळ्यांनी पुढे जात राहिलं पाहिजे. वाङ्मय क्षेत्रात सुद्धा ही धारणा आपण कायम ठेवली पाहिजे. माणसासाठी मृत गोष्टींचा त्याग ही नैसर्गिक प्रक्रिया असते. आपली नखं गळून पडतात, आपले केस गळून पडतात. एकेकाळी शेपूट होती माणसाला, ती गळून पडली. नैसर्गिक प्रक्रिया आहे. कलावंत आणि साहित्यकारांच्या बाबतीत सुद्धा मेलेल्या गोष्टींचा त्याग ही नैसर्गिक प्रक्रियाच बनली पाहिजे. कालबाह्य गोष्टी मग त्या धर्मातल्या असोत, समाजव्यवस्थेतल्या असोत किंवा वाङ्मयासंबंधीच्या असोत, त्या जिवंत असल्याचं समजण्याची आणि आपल्याला तसं भासवणाऱ्यांना देव्हाऱ्यात बसवण्याची चूक आपल्याला भविष्याचे गुन्हेगार ठरवेल, हे लक्षात ठेवा. अर्थ शब्दामागे येणे हे तो ईश्वराचे देणे, पण तो अर्थ मळू नये म्हणून साहित्यकार आपल्या जाणीवांची वरची धूळ सारखी झटकत राहतो. सर्वसंचारी असतो तो, म्हणून जाणीवांचे प्रदेशही विस्तारण्याची धडपड करतो. माणुसकीची हिरवी लवथव दिसावी म्हणून आपल्या संवेदना कोरड्या न पडण्याची काळजी घेतो. प्रामाण्य मानतो तो, पण तो अनुभव प्रामाण्य मानतो. कोणत्याही इझमशी, कोणत्याही तत्वज्ञानाशी खरा साहित्यकार बांधून राहत नाही. त्याचं तत्वज्ञान त्याला जगण्याशी बांधतं. त्याची बांधिलकी जगण्याशी असते. ज्या जगण्याबद्दल वैशालीताई मगाशी बोलल्या आणि आपल्या सगळ्यांच्या काळजाला त्यांनी हात घातला, त्या जगण्याशी असते साहित्याची बांधिलकी. आणि जीवन जगणं म्हणजे केवळ मनुष्यवत्राचं जगणं नव्हे तर सृष्टी जीवन, ज्याचा माणूस हा एक घटक आहे. माणसाला मिळालेलं कलेचं सर्वात मोठं देणं आहे की कला तुम्हाला मुक्त करते. कलेच्या द्वारे येणारा जो मुक्ततेचा अनुभव आहे तोच अनेकदा सच्च्या कलावंताच्या निर्मिती मागचा दृश्य अदृश्य असा ध्यास असतो. आणि बहुधा कलांचे आंतरसंबंध या ध्यासाला केंद्र करूनच वेढलेले असतात. कारण जगण्याच्या एकाच तळ्यातलं पाणी ही मंडळी आपापल्या कलेच्या गटामध्ये उचलून घेत असतात. कलांच्या या परस्पर संबंध कसे आहेत याची एक विष्णू धर्मोत्तर पुराणात फार छान कथा आहे. एका अभ्यासकाने एकदा ती ऐकवली होती. त्यांनी म्हटलं, मार्कंडेय ऋषींना कोण्या एका राजाने म्हटलं की मला खरं म्हणजे मनापासून शिल्प करायला आवडतं, मला शिल्पकार व्हायचं आहे, मी काय करावं? त्यावर ऋषींनी त्याला असं म्हटलं की अरे मग तुला शिल्प शिकून चालणार नाही, तुला आधी नृत्य शिकलं पाहिजे. का? तर नृत्य हे गतिमान शिल्प असतं किंवा शिल्प हे गोठलेलं नृत्य असतं. राजा म्हणाला ठीक आहे, मग मी आता नृत्य शिकतो. त्यावर ते म्हणाले की नाही नाही, नृत्य असं शिकता येणार नाही तुला, कारण त्यासाठी एखादं वाद्य आधी शिकावं लागेल, वादनाच्या तालावरच नृत्य केलं जातं. मग तो म्हणाला ठीक आहे, मी वाद्य शिकतो. तेव्हा ते म्हणाले पण मग आधी गीत शिकल्याशिवाय वाद्य कसं शिकता येईल? ऋषींना या एकमेकांच्यात गुंतलेल्या कलेच्या कड्या दिसत होत्या, आपल्यालाही दिसत आल्या. साहित्याचा आनंद घेताना हे सगळे कलावंतांचे परस्परांशी असलेले संबंध, कलेचे परस्परांशी असलेले संबंध समजून घेत आपण वाचकांनी तो आनंद समृद्ध केला पाहिजे. शिवाय आपण सगळेजण एका वाङ्मय विश्वाचे घटक आहोत आणि वाङ्मय विश्वाचं आज जे काही भलबुरं स्वरूप आहे त्याला आपण सगळेच लेखक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते, वाचक, साहित्यप्रेमी सगळे जबाबदार आहेत. म्हणून तो आनंद विस्तारण्याचा आणि प्रगल्भ करण्याचं भान, निर्मळ ठेवण्याचं भान हे आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आजच्या साहित्यावर वर्तमानाचं वजन असं आहे आणि बौद्धिकतेचा सुद्धा अतिरिक्त दाब असा आहे
की आपलं माध्यम जीवनाच्या वेगवेगळ्या रूपांना समजून घेत स्वतःची एक अपूर्व शक्तिशाली भाषा कशी बोलतं, भवतीच्या कल्लोळातून सृष्टी घटकांची लय ते कशी सांभाळतं आणि लौकिकामधलं अलौकिक असं काही त्याच्या ओंजळीमध्ये कसं येऊ शकतं, अशा अनुभवावर केंद्रित होणं आजच्या साहित्यकाराला किंबहुना कोणत्याही कलावंताला फार अवघड होत चाललंय. हे शतक विसंगतींनीच भरलेलं शतक आहे. एका बाजूने यंत्राच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग निर्माण करण्यात गुंतला आणि दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत अकृत्रिम अशा जीवनाची ओढ आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेलाय, निसर्गापासून तुटून निघालाय, प्रदूषणाच्या भयंकर प्रश्नांना तोंड देतोय, कृत्रिम आभासी जगातल्या जादुई नगरीत शिरलाय, ज्याच्याविषयीची चिंता मगाशी माननीय तावडे यांनी व्यक्त केली. पण त्याच्या पलीकडे जाण्याचे सर्वमान्य सर्वसुलभ रस्ते असे माणसाला अजून सापडलेले नाही. आधुनिक जगाने जन्माला घातलेली जी द्वंद्व आहेत म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म, राष्ट्र आणि मानवी मूल्य, जातीयता आणि सर्व धर्म समभाव यांच्या पलीकडे जाण्याचे रस्ते आपण सगळेच जण शोधतो. पण अशा वेळेला आपण एका बाजूला अत्यंतिक स्वार्थपरायण झालो आहोत आणि स्पर्धात्मक झालेला व्यक्तिवाद हेही आपल्या साहित्याचा परीघ आक्रसण्याचं एक मोठं कारण आहे. शिक्षण क्षेत्राचा विचारही या संदर्भापासून अलग राहू शकत नाही. मी अधिक बोलणार नाही आहे काही मुद्द्यांवर, कारण त्याच्यावर गेल्या 3-4 संमेलनाध्यक्षांनी फार विस्तृतपणाने भाष्य केलेलं आहे आणि काही समारोपाच्या भाषणामध्ये, काही लिखित भाषणामध्ये तुम्ही त्याच्याविषयी वाचणार आहात. पण मराठी भाषेची, तिच्या प्रतिष्ठेची आणि तिच्यावर होणाऱ्या इतर आक्रमणांची भाषा चिंता आपण सगळेजण वारंवार व्यक्त करत आलो आहोत. मातृभाषेविषयीची आस्था प्रत्येक माणसाला वाटली पाहिजे आणि तो केवळ मराठी शाळांमधल्या शिक्षणापुरता चिंतेचा विषय न राहता प्रत्येक माणसाचा आधी स्वतःच्या प्रेमाचा विषय झाला पाहिजे. आपण जी भाषा बोलतो ती भाषा कशी बोलतो याचा विचार आपण करतो का? रोजच्या व्यवहारात शक्य तितका आपल्या भाषेतून संवाद किंवा संपर्क करणं याच्यासाठी आपण सतर्क असतो का? ज्ञानभाषा म्हणूनही मराठीचा वापर प्रयत्नाने करणं ही आपली गरज बनलेली आहे का? आपलं भाषा प्रेम इतर भाषांच्या द्वेषावर आधारलेलं असणं हे मात्र अत्यंत चुकीचं आणि खरं तर आत्मघातकी आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज तंत्रज्ञानाच्या विशेषतः संपर्क क्षेत्रातल्या नवनव्या शोधांमुळे जग एकत्र येत चालल्याचा भासच मी म्हणते निर्माण झालेला आहे. विशेषतः बाजारपेठेच्या पातळीवर ते एकत्र आलेत, त्यासाठीचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू होत आहेत. जागतिकीकरणामध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेत असा आणि त्यातल्या खऱ्या लाभांपासून वंचितच राहिलेला असे वर्ग निर्माण होऊन मुळातल्या जातीय धर्मीय अस्मितांमुळे भंगलेलं समाजमन आणखी भंगलेलं आहे. अशा वेळी समीक्षेची किंवा संशोधनाची सशक्त साथ नसलेल्या काळात वाचकांवरची, साहित्याच्या पुस्तकांच्या वाचनामध्ये जे गुंतलेले आहेत त्यांच्यावरची जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे. केवळ आवड किंवा केवळ मनोरंजन याच्या पुढच्या पातळीवर आपलं वाचन नेण्याची गरज आहे. आपण वाचलं पाहिजे, पुन्हा वाचलं पाहिजे, निरनिराळ्या दृष्टिकोनांमधून वाचलं पाहिजे आणि मग मूल्यमापनाकडे गेलं पाहिजे. यातून आपली अभिरुची आपण प्रगल्भ करत नेतो, कारण आपली भाषिक जाण आणि वाङ्मय क्षेत्रातलं व्यापक भान यामुळे आपली जी संवेदनशीलता समृद्ध होते ती महत्त्वाची. आणि साहित्य निर्मितीचा दर्जा उंचावण्यासाठी सुद्धा साहित्यकारासाठी वाचक महत्त्वाचा आहे. वाचक म्हणून आपण वाङ्मय क्षेत्रातल्या कोणत्या गोष्टी उचलून धरतो याला आज अधिक महत्त्व आहे. हे जाणून आपल्या वाङ्मयीन वाणीवाद व्यापक केल्या पाहिजेत, उदार केल्या पाहिजेत, निखळपणाने गुणग्राहक असलं पाहिजे. वाङ्मयाची निर्मिती ही केवळ वाङ्मयीन मूल्यांवर आधारलेली नसते. सगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीचाही तिच्यावर प्रभाव पडतो. एका बाजूने जातीय वर्गीय धर्मीय अहंकार आणि दुसऱ्या बाजूने राजकीय डावपेच यांनी पोखरलेल्या आजच्या साहित्य संस्कृतीचं दर्शन अतिशय सावधपणाने आणि विवेकाने वाचकांनी घेतलं पाहिजे. ती जबाबदारीच आपल्यावर आज काळाने टाकलेली आहे. समकालीन भारतीय भाषांमधले साहित्यकार काय लिहित आहेत याचाही वेध आपण घेतला पाहिजे, कारण आपल्या वाङ्मयाचा परीघ आपण रुंदावत नेला पाहिजे. किंवा
जागतिक पातळीवर आहे, या जोरहान पामुक काय लिहितोय, गाओ झिंगझियांग काय लिहित आहे, हेही आपण बघितलं पाहिजे. साहित्यिकासाठी निर्मितीची आव्हानं तर फारच मोठी आहेत आणि गंभीरपणे जे निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत त्यांना याचं पुरेसं भानही आहे. वाङ्मय इतिहासाच्या प्रगल्भ वाटचालीत आणि प्रदीर्घ वाटचालीमध्ये आपली स्वायत्तता न गमावता लिहित राहिलेले साहित्यकार आपल्याकडे वेळोवेळी पुढे आले. रामदेवराव यादवाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. दरबारामध्ये महानुभाव कवी नरेंद्र हा रामदेवराव यादवाच्या दरबारी कवी होता. रुक्मिणी स्वयंवर त्याने लिहिलं आणि आपल्या काव्याचं वाचन तो राजापुढे करत होता. एका विशिष्ट अतिशय सुंदर अशा ओळीपाशी आल्यानंतर राजा म्हणाला की थांब, या ग्रंथाचा अभंगू मज देयावा, म्हणजे या ग्रंथाचं कर्तृत्व मला दे, हा ग्रंथ माझ्याच नावावर राहू दे, मी तुला त्याच्या बदल्यात सुवर्ण मुद्रा देतो. त्यावर नरेंद्राने त्याला उत्तर दिलं होतं की ना राजे हो, येणे कारणे आमुचिया कविकुळा बोलू लागेल. मी असं केलं, माझी साहित्यकृती मी अशी विकली तर माझ्या कविकुळालाच कलंक लागेल. वाङ्मयीन व्यभिचाराला नकार देणारं नरेंद्राचं हे उत्तर त्याच्या अंतर्निष्ठेचं, त्याच्या स्वाभिमानाचं, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आणि व्यापक साहित्य भानाचं दर्शन घडवणार आहे. आपल्या लेखनाच्या आणि लेखन हीच लेखकाची कृतीही असल्यामुळे आपल्या साहित्यकृतीच्या पाठीमागे प्रत्येक लेखकाने उभं असलंच पाहिजे. त्या निर्मितीच्या घडणीला आपल्या आयुष्याची माती लागली आहे, आपल्या अनुभवांची मातीने आपण ती कलाकृती मळली आहे. तिच्या प्रतिष्ठेसाठी आपण पडेल ती किंमत चुकवली पाहिजे, याची जाणीव नरेंद्राने आपल्याला करून दिली. या निमित्ताने आपल्या हेही लक्षात येईल की वाङ्मयाला समाजामध्ये नेहमीच एक सत्ता निरपेक्ष सामर्थ्य असतं. कोणतीही सत्ता नाही साहित्यकाराजवळ, पण तरीही समाज मनावर प्रभाव गाजवण्याचं सामर्थ्य असतं साहित्यामध्ये आणि ते सामर्थ्य वापरण्याचा नेहमीच इतर सत्ता प्रयत्न करत असतात. केवळ राजकीयच नाही, सामाजिक आर्थिक कर्तेकडूनही असे प्रयत्न होत असतात. गेल्या 60 वर्षांच्या कालखंडात साहित्यिक कलावंतांच्या निर्मितीवर अशा मर्यादा अनेकदा घातल्या गेल्या आहेत आणि समाजानेही तसे वारंवार प्रयत्न केलेले आहेत. अशा प्रयत्नांना अयशस्वी करण्यासाठी साहित्यिकाजवळ असावा लागतो तो स्वतःच्या निर्मितीवरचा दृढ विश्वास, आपल्या वाङ्मयीन मूल्यांवरची निष्ठा आणि ही मूल्य मनुष्य जीवनाच्या विरोधात नाहीत, सर्व कल्याणकारीच आहेत अशा आंतरिक प्रत्यय. असा साहित्यकार वेळप्रसंगी निषेध, नकार, चळवळी, आंदोलनं अशी हत्यारं वापरतो आणि सर्वांसाठी लढणं म्हणजे शेवटी सर्वांच्या एकमय सुखशांतीसाठी लढणं हेच त्याचं उद्दिष्ट असतं. खरं तर साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस असला पाहिजे यासाठी लेखक कवींनी वारंवार लढाई केली. ती त्यांना करावीच लागली. केशवसुतांनी केली, मर्ढेकरांनी केली, लघु आणि नियतकालिकांनी केली, दलित शोषित वंचितांनी केली, स्त्रियांनीही केली. ही लढाई जशी त्यांच्या अस्तित्वासाठी होती तशी वेगवेगळ्या स्वातंत्र्यासाठी होती. मात्र हे स्वातंत्र्य कुठलं? केवळ शासनाच्या संदर्भातलं निश्चित नव्हे किंवा केवळ समाजानं संस्कृतीने निर्माण केलेल्या मर्यादांच्या विरोधातलंही नव्हे. लेखकाचा आवाज दाबून टाकणाऱ्या कोणत्याही सत्तेला लेखकाचा विरोध तर असलाच पाहिजे, पण त्याचबरोबर स्वतःच्या माध्यमांच्या मर्यादा ओळखणं, त्या ओलांडणं, स्वतःमधल्या कडवेपणाच्या किंवा तत्वनिष्ठेच्याही मर्यादा ओलांडणं हे स्वतंत्र होण्यासाठी आवश्यक असतं. नागपूरच्या ज्येष्ठ समीक्षक नाना जोगांनी सुनीताबाई देशपांड्यांना एकदा लिहिलं होतं एका पत्रात की तत्व मोठी असतात हे खरं सुनीता, पण ती माणसांपेक्षा मोठी असत नाही. नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले, स्वतंत्र झाले, तेव्हा त्यांनी लिहिलं होतं की मी तुरुंगाच्या दारातून बाहेर आलो आणि स्वतःशी म्हटलं की आज मी तुरुंगातून मोकळा झालो आहे, पण माझ्या मनातला राग आणि कडवटपणा यांच्यातून मी जर आता मुक्त झालो नाही तर मी अद्याप परतंत्रच आहे असं मी समजेन आणि तो दूर करून मला स्वतंत्र व्हायचं आहे. म्हणून मुक्तीची लढाई ही केवळ शासनाबरोबर नाही किंवा केवळ समाजाबरोबरचीही नाही, ती त्यांच्याबरोबर असेलच, पण ती स्वतःकडे वळून पाहून सर्वात्मक होण्यामधल्या अडथळ्यांबरोबरचीही लढाई आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपले भावनिक अडथळे, आपले वैचारिक अडथळे, आपल्या अहंकाराचे अडथळे, अशा लढाईमध्ये समकालीन जगण्याचा, त्यातल्या गुंतागुंतीचा, अवघडपणाचा,
विसंवादाचा अनुभव देताना पुष्कळ किंमतही आजपर्यंत विचारवंतांना, कलावंतांना, लेखकांना चुकवावी लागली आहे. शिवाय अंतर्दृष्टी असणाऱ्या विद्रोहाची या देशामध्ये एक परंपरा आहे.